नमस्कार बांधवानो. मी कुमारेश. मी एक दारुड आहे. हाय कुमार भाऊ. हाय हाय काय कुमार भाऊ. हाय हाय परमेश्वराची अद्भुत कृपा आहे मित्रांनो. अल्कोहोलिक अनॉनिमसचा अलौकिक कार्यक्रम आहे. तुम्हा सर्व भावांची, बहिणींची, मित्रमैत्रिणींची जगभरातून माझ्यासाठी प्रार्थना आहे. मला साथ आहे आणि माझ्या पत्नीचं वन डे ॲट ए टाईममध्ये मला सहकार्य आहे. त्यामुळं दारूच्या पहिल्या घोटापासून लांब राखला गेलो आहे मित्रांनो. मला लांब राखलं जावं लागतं, कारण मी माझ्या बळावर, कुठल्याही माणसाच्या बळावर, कुठल्याही मानवी शक्तीच्या किंवा मानवनिर्मित शक्तीच्या सामर्थ्यावर किंवा जगिक तत्त्वज्ञान किंवा विचारसरणीच्या आधारानं दारूच्या घातक विषारी पहिल्या घोटापासून लांब राखला जाऊ शकत नाही. कारण माझा आजार भयानक आहे. धूर्त, कावेबाज, घोटाळ्यात टाकणारा, कारस्थानी, प्रबळ, सातत्यानं वाढत जाणारा आणि माझ्या मरणाबरोबरच संपणारा असा आजार मित्रांनो जन्मतःच घेऊन मी या जगात आलेलो आहे. आणि पूर्ण बर्बादी होईपर्यंत, नैतिक अधोगती होईपर्यंत, म्हणजे पैसा पाणी तर संपलंच, कर्ज तर झालेच, नातेसंबंध बिघडले, लोकांनी, घरच्यांनी, दारच्यांनी, मित्रपरिवारांनी वाळीत टाकलं. आणि त्याहूनही भयानक अशी गोष्ट म्हणजे नैतिक अधोगती, रॉक बॉटम, नैतिक अधोगती, मॉरल बॉटम, ज्याला रॉक बॉटम म्हटलं जातं अल्कोहोलिक अनॉनिमसमध्ये. हा मी अनुभवला मित्रांनो. एकदा नव्हे, 2 वेळेला. दारू पित असताना 1 जुलै 2021ला पहिला रॉक बॉटम. 2 जुलै 2021 पासून थांबलो. त्यानंतर दुसरा रॉक बॉटम हा 19 फेब्रुवारी 2022ला. आणि त्यानंतर मी पूर्ण महिना घेतला माझ्यासाठी मित्रांनो. उच्च शक्तीला प्रार्थना केली आणि कार्यक्रम मला कृतीत आचरणात आणता यावा यासाठी प्रार्थना केली. आणि 21 मार्च 2022ला पुन्हा एकदा पहिल्या पायरीपासून कार्यक्रम स्वीकारला. माझ्या मनाची इच्छा नसली तरीही कार्यक्रम माझ्या मनाविरुद्ध असला तरीही मित्रांनो स्वीकारला. कारण नैतिक अधोगतीचा पुन्हा एकदा फटका एवढा मला जबरदस्त बसला होता की मरू पण शकत नव्हतो, जगू पण शकत नव्हतो. 3 महिने परत एकदा एका खोलीत बंद, दारं खिडक्या बंद, लाईट बंद, पडदे लावलेले, आणि बायको माझ्या सांगण्यावरून दाराला बाहेर कुलूप लावून तिच्या जॉबला जात होते. जशी अवस्था 1 जुलै 2021ला होती तशीच अवस्था माझी दारू थांबल्यानंतर वन डे ॲट ए टाईमनुसार परत आली 7-7.5 महिन्यांनी 19 फेब्रुवारीपासून. आणि 3 महिने परत एकदा मी स्वतःच्या कैदेत होतो, अंधाऱ्या खोलीत. खुट्ट वाजलं तरी भीती वाटायची, इतकी वाईट अवस्था झाली होती. आणि मग कार्यक्रम घेतल्यानंतर मित्रांनो हळूहळू माझ्यामध्ये 9व्या पायरीत जी आश्वासनं दिली जातात त्याप्रमाणे लोकांची आणि पैशाची माझी भीती नष्ट व्हायला लागली. 21 मार्च 2022ला मी निर्णय घेतला, जी सूचना मला माझ्या स्पॉन्सरनी केली होती, मार्गदर्शकानं. कुमार, पैशाच्या मागं लागू नको बरं का. मग माझा प्रश्न होता, खाऊ काय, पिऊ काय? त्यावर माझ्या स्पॉन्सरनी प्रश्न केला, दारू पित असताना काय खात होतास, काय पित होतास, काय अंगावर घालत होतास, किती काम करत होतास?
मिळणाऱ्या पैशातले किती वाचत होते, शिल्लक राहत होते, घर किती पैसे देऊन चालवत होतात, अनेक प्रश्न मला स्पॉन्सरनी विचारले. मला खूप राग आला त्या स्पॉन्सरचा. खूप शिव्या दिल्या मी, मनातल्या मनात पण दिल्या आणि प्रत्यक्ष पण मी त्याला रागावून चिडीला येऊन बोललो होतो माझ्या स्पॉन्सरला. आणि मग माझ्या स्पॉन्सरनी मला सांगितलं, बघ, तुला जर एक उपयोगी माणूस आणि उपयुक्त नागरिक म्हणून परत आयुष्यात उभं राहायचं असेल, तुला एक सर्वसामान्य माणसाचं आयुष्य जगायचं असेल, तर दारूच्या पहिल्या घोटापासून थांबलायस, पैशाच्या मागे धावू नकोस. समाजामध्ये स्थान मिळवण्याच्या भानगडीत सुरुवातीला पडू नकोस. कुठल्याही परिस्थितीत अतिरिक्त अपेक्षा करू नकोस. हे मला तरी सांगितलं होतं, ते मी ऐकलं नाही मित्रांनो. आणि मग 21 मार्च 2022ला फायनल डिसिजन मला घ्यावा लागला. कारण पैशाच्या मागे धावून नातेसंबंध परत एकदा जुळवण्याच्या मागं लागून भराभर पायऱ्या घेऊन, उतावेळपणा हा माझा गुणधर्म आहे. अल्कोहोलिक्स अनॉनिमस सांगतं, दारुडा हा जन्मतःच इम्पल्सिव्ह उतावेळ, कंपल्सिव्ह हेकेखोर आणि ऑब्सेसिव्ह असतो, पछाडलेला असतो. त्याला जे मनात येतं ते केल्याशिवाय शांतता मिळत नाही. आणि जे दारुडा माझ्यासारखा करतो त्यामुळं अजूनच परिस्थिती बिघडते. आणि तेच मी केलं मित्रांनो, ऐकलं नाही. कार्यक्रमावरचे बांधव फार कमी भेटतात मित्रांनो. त्यामुळं कार्यक्रमावरती जे नाही आहेत पण खूप वर्ष झाली दारूच्या पहिल्या घोटापासून लांब आहेत, त्यांच्याकडून फारशी मदत मिळाली नाही मित्रांनो. आणि परत एकदा रॉक बॉटम झाला. पण जे कार्यक्रमावरती हाताच्या बोटावर मोजण्या इतके बांधव आहेत त्यांचाही मी आभारी आहे. आणि जे कार्यक्रमावर नसणारे ड्राय ड्रंकन बांधव आहेत वर्षानुवर्षाचे, त्यांचाही मी आभारी आहे. कार्यक्रमावरती असणाऱ्या बांधवांच्यामुळं मला प्रेरणा मिळाली आणि कार्यक्रमावरती नसणाऱ्या बांधवांच्यामुळं मला एक गोष्ट 100% कळली की कुमार, फक्त दारूच्या पहिल्या घोटापासून लांब राहिलास तर आयुष्यामध्ये तू केवळ पैसा, प्रणय आणि प्रतिष्ठा, ज्या 3 गोष्टीसाठी तू हपापलेला आहेस तेवढ्या मिळतील तुला. पण मनाची शांतता, विचारांची स्थिरता आणि जे जसं जितकं आहे त्यामध्ये अंतःकरणामध्ये पूर्ण प्रसन्नता मात्र तुला कधीही मिळणार नाही. आणि असंच झालं मित्रांनो. कार्यक्रम घेतल्यानंतर लक्षात आलं की जे काही बांधव बोलतात ना, कार्यक्रम अवघड आहे, अवघड आहे, अवघड आहे, ते खरं आहे. पण का अवघड आहे आणि कोणासाठी अवघड आहे? माझी पूर्ण फाटली होती, राख झाली होती. आणि त्या राखेवरती देखील माझा अधिकार नव्हता. माझ्या आयुष्याच्या बर्बादीवरती माझा अधिकार नव्हता. आणि त्यामुळे मित्रांनो, आयुष्यात आता घालवायचं असं काहीच शिल्लक राहिलेलं नव्हतं. आता जे काही माझ्यात शिल्लक आहे ते म्हणजे अहंकार, स्वार्थ, आत्मकेंद्रितपणा, अप्रामाणिकपणा, बिघडलेल्या नैसर्गिक प्रवृत्ती, अतिरिक्त विचार, अतिरेकी भावना, भयानक कल्पना आणि विचित्र स्वप्न, याच गोष्टी माझ्याकडे शिल्लक होत्या. आणि मित्रांनो, त्या गोष्टीतून मला स्वातंत्र्य पाहिजे ही गरज निर्माण झाली होती. अल्कोहोलिक्स अनॉनिमस सांगतं, जोपर्यंत अगदी खालचा तळ गाठला जात नाही तोपर्यंत कार्यक्रमाविषयी माझ्यासारख्या दारुड्याच्या मनामध्ये प्रेम निर्माण होत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अल्कोहोलिक्स अनॉनिमस जे शिकवतं ती म्हणजे प्रीती, आणि दुसरी त्याच्यासोबतची गोष्ट म्हणजे सहनशीलता. मग ती प्रीती पहिल्यांदा मला माझ्यावरती कसं करायची हे शिकावं लागतं. आणि मी माझ्या बाबतीत सहनशील कसं असायचं हे देखील शिकावं लागतं. आणि म्हणून अल्कोहोलिक्स अनॉनिमसची सभा, अल्कोहोलिक्स अनॉनिमसचा कार्यक्रम, अल्कोहोलिक्स अनॉनिमसचं लिटरेचर म्हणजे पुस्तकं आणि अल्कोहोलिक्स अनॉनिमसमधले मार्गदर्शक हे
माझ्यासाठी शिशुवर्गातल्या शिक्षकाचं, प्रशिक्षकाचं, मार्गदर्शकाचं काम करतात. म्हणजे मी कुठं आहे? शिशुवर्गात आहे, ज्याला शी कशी करायची आणि शिव कशी करायची या दोन्ही गोष्टी कळत नाहीत, असा माझ्यासारखा दारुडा अल्कोहोलिक्स अनॉनिमसमध्ये कार्यक्रमावरती आला. म्हणून दोन गोष्टी मी लिहितो, DOS म्हणजे डे ऑफ सोब्रायटी आणि DOP डे ऑन प्रोग्राम. माझ्यासाठी DOS डे ऑन सोब्रायटी ठीक आहे, नवीन जन्माचा वाढदिवस, पण DOP डेट ऑन प्रोग्राम, कार्यक्रमावरती आल्याचा दिवस, हा माझ्यासाठी पुनर्जन्माचा दिवस आहे मित्रांनो. आणि यावेळेला मात्र मित्रांनो मी उतावेळपणा मोठ्या कष्टाने बाजूला ठेवला. कारण मला असं वाटतं ना, दारुड्याबद्दल अल्कोहोलिक्स अनॉनिमस सांगतं की मी आत्ता म्हणजे आत्ता मनात विचार आला की आत्ता लगेच सगळं मिळावं, म्हणजे आज लग्न झालं, आजच हनीमून आणि आजच स्कोर व्हायला पाहिजे, दॅट्स ऑल. अशी एक माझी मानसिकता असते. आणि त्या बाबतीमध्ये मी हेखेखोर असतो, झालंच पाहिजे, होत नाही म्हणजे काय. आणि या दोन्ही गोष्टीमुळं मी पछाडल्यासारखा एखाद्या गोष्टीच्या मागं लागतो. मग प्रत्यक्षात ते खरं असेल किंवा खोटं असेल, अल्कोहोलिक्स अनॉनिमस मला सांगतं की मी त्या लहान मुलासारखा आहे जे सॅन्टाक्लॉजकडं किंवा देवाकडं, आपल्याकडं आपण देव म्हणू, सॅन्टाक्लॉज ही भारतीय संस्कृती नाही आहे, पाश्चात्य संस्कृती आहे. म्हणून कधी कधी काही बांधवांनी मला म्हटलं ते काय सॅन्टाक्लॉज आपल्याकडे नाही आहे त्यामुळं आपण तसे नाही, पण आपण तसेच आहोत सगळे. कारण त्यातला मुख्य अर्थ काय आहे तो माझ्यासारख्या दारुड्यानं समजून घेतला पाहिजे. लहान मुलं जी असतात 2, 4, 5 वर्षाची, 6 वर्षाची, ती एक आपल्या उशाशी मोजा लावून ठेवतात, सॉक. आणि सॅन्टाक्लॉज हा काल्पनिक माणूस येतो, दाढीवाला, हो 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 करत, आणि म्हणे त्या मुलांनी मागितलेलं जे काही मागणं असतं, काही वस्तू, खेळणी, पुस्तकं, असं काहीतरी मागितलेलं असतं मुलांनी, ते त्यांच्या त्या मोजामध्ये ठेवून हळूच रात्री निघून जातो, मुलं झोपलेली असतात. आणि अशा प्रकारची मुलं, काही मुलं अशी मागणी करतात की जे सॅन्टाक्लॉज देऊच शकत नाही. आणि मग ती मुलं काय करतात, सॅन्टाक्लॉजला वाईट आहे, बॅड सॅन्टा असं म्हणतात. आणि अल्कोहोलिक्स अनॉनिमस सांगतं की कुमारेस, तू त्या लहान मुलांच्या सारखा आहेस, 2, 4, 5, 6 वर्षाच्या, बॅड गॉड असं ओरडत फिरणारा. म्हणजे जे शक्यच नाही अशक्य अशा काही मागण्या मी मागतो परमेश्वराकडं. अल्कोहोलिक्स अनॉनिमसमध्ये आलो की लगेच माझ्यात परिवर्तन झालं पाहिजे, आत्ता तूप खाल्लं की आत्ता रूप यायला पाहिजे, अशी माझी मागणी असते. होत नाही तसं. आत्ता तूप खाऊन आत्ता रूप यायला, माझं रूप मला कळलं पाहिजे, मी कसा आहे हे मला कळलं पाहिजे, आणि मग देवाकडं काय मागणी मागायची हे समजतं मित्रांनो. आणि म्हणून हा 12 पायऱ्यांचा कार्यक्रम दिलेला आहे. काय मागणं करायचं, व्यक्तीकडं, स्थितीकडं, परिस्थितीकडं, उच्च शक्तीकडं, स्वतःकडं काय मागायचं, काय अपेक्षा ठेवायच्या, हे माझ्यासारख्या दारुड्याला बिलकुल कळत नाही. आणि म्हणून मला त्या सॅन्टाक्लॉजकडं अतिरिक्त विचित्र अशक्य मागण्या करणाऱ्या लहान मुलाची उपमा दिलेली आहे मला. आणि मग मी काय करतो, त्या देवालाच नावं ठेवतो. आता हे सगळं जे काही करतो ना, ते मी एका अहंकारातून करत असतो. तो अहंकार, मोठेपणा, घमेनखोरी, मिजाजखोरी, मस्तवालपणा, माज, हा माझ्यासारख्या दारुड्याला कुठल्या गोष्टीचा असतो, तर मला, माझं, मी सगळ्यातलं सगळं जाणतो, मला सगळ्यातलं सगळं कळतं, आणि माझं सगळ्याच बाबतीमध्ये सगळ्याच गोष्टीत खरं असतं, योग्य असतं. असा मी असल्यामुळं 4थ्या पायरीत आपण ज्यावेळेला वाचन करतो त्यावेळेला 4थ्या पायरीला 2 प्रकारे दारुड्यांचा प्रतिसाद मिळतो. एक, आम्हाला पायरी घ्यायची गरज नाही, कारण आम्ही दारूमुळं वाईट झालो, दारूमुळं वाईट वागलो, दारूमुळं आमच्याकडून गैरकृत्य झाली, असं म्हणणारा एक गट असतो. आणि दुसरा गट असतो तो म्हणजे आम्हाला काय गरज आहे, आता आम्ही दारूपासून लांब राहायला लागलो,
पैसा मिळायला लागला, बायको गोड बोलतीये, समाजामध्ये मानसन्मान मिळायला लागला. आता आम्हाला त्या काही कार्यक्रमाची गरज नाही. असे बांधव जे असतात ते पहिल्या अर्ध्या पायरीत असतात आणि मग असे बांधव ज्यावेळेला सेवा करायला लागतात म्हणजे 12 स्टेपिंग 12व्या पायरीचं काम करायला लागतात, ते पण अर्धच असतं. पहिली अर्धी पायरी आणि शेवटची अर्धी पायरी. शेवटची तर 1/3 पायरी, अर्धी पण नाही. 12व्या पायरीत सांगितलंय की या सर्व पायऱ्यांच्या आचरणामुळे आमच्यात आध्यात्मिक जागृती झाली आणि आम्ही इतर मद्यासक्तांना मद्यपीडितांना एचा संदेश देऊ लागलो. आणि आम्ही इतर मद्यासक्तांना, असं ते आहे लिहिलेलं. त्याच्या आधीची ओळ आहे, या सर्व पायऱ्यांच्या आचरणामुळे आमच्यात आध्यात्मिक जागृती झाली आणि ती झाली मग त्यानंतर आम्ही इतर मद्यासक्तांना एचा संदेश देऊ लागलो, असं आहे ते. पण माझ्यासारखा दारुडा उत्तावीळ आहे, हिकेखोर आहे. माझं तेच खरं आणि मला कळतं. तुम्ही काय सांगताय, तू काय सांगतो, तू कोण मला शिकवणारा? अरे दारूपासून लांब आहे, 5 वर्ष झाली, तू कोण शिकवणार मला? आणि पहिल्या पायरीत अशा बांधवाला बघून आता मला अनुभवानं गेल्या 6-8 महिन्यामध्ये मला फार विचित्र आणि वाईट अनुभव यायला लागले. असे जे बांधव आहेत ते मला शिव्या देतात, नावं ठेवतात, माझ्या माघारी चहाड्या करतात आणि मग दोष लावतात. आणि त्यातून काय होतं, मला अशा बांधवांच्यासाठी प्रार्थना करण्याची मला संधी मिळते मित्रांनो. येस, पूर्वी मला त्रास व्हायचा, का बोलला हा बांधव मला असा? मी प्रामाणिकपणानं माझ्यामध्ये बदल घडावा, सुधारणा व्हावी यासाठी कार्यक्रम स्वीकारलेला आहे. आणि मी कार्यक्रमावरती बोलतो, ट्रंकॉलॉजीवरती कमी बोलतो, कार्यक्रमावरती बोलतो. मग या बांधवांनी मला विरोध का करायचा, का दोष लावायचा मला, का माझ्या माघारी मला वाईट बोलायचं, का माझ्याबद्दल इतर समूहामध्ये गैरसमज पसरवायचे? हे सगळं झालेलं आहे माझ्या बाबतीमध्ये. सुरुवातीला फार त्रास व्हायचा, पण 4थी पायरी घेतल्यानंतर माझ्या लक्षात आलं की हे जे कोरडे दारुडे असतात, ड्राय ड्रंकन, पहिल्या अर्ध्या पायरीचे आणि शेवटच्या 1/3 पायरीचे अर्धवट, असे जे टोकनवाले दारुडे असतात ते का तसं वागतात हे 4थी पायरी घेत असताना माझ्या लक्षात आलं. आणि त्यात मला कळलं की मी त्यांच्यासारखाच आहे. कसा आहे? बढाईखोर, चढाईखोर आणि चहाडखोर असा मी आहे. आणि म्हणून अल्कोहोलिक्स अनॉनिमस पहिल्याच पायरीत सांगतं, व्यक्तिगत हतबलतेची कबुल दे, स्वतःला नमव, स्वतःचा ताठा उतरव, स्वतःच्या इच्छा बाजूला ठेव आणि स्वतः परमेश्वर असल्यासारखं वागू नको, ते बंद कर. आणि इथं पहिली पायरी ॲक्च्युअल सुरू होते. त्यामुळं दारूच्या पहिल्या घोटापासून का थांबायचं? पैशाचं नुकसान होतंय म्हणून, बायको परत यावी म्हणून. असे थांबलेल्या बांधवांच्या बायका 8-10 वर्षांनी निघून गेल्यात सोडून. कर्जबाजारी झालेले आहेत, होतं नव्हतं सगळं धुळीला मिळवलेलं आहे. दारू सोडून दारूच्या घोटापासून थांबले, पण 5 वर्षांनी, 7 वर्षांनी, कोणाची 12 वर्षांनी, कोणाची 15 वर्षांनी अशी हालत झालेली आहे. अल्कोहोलिक्स अनॉनिमसमध्ये अनेक उदाहरणं आहेत मित्रांनो. आणि हे का होतंय? मी असा का आहे बढाईखोर, चढाईखोर, चहाडखोर, दुसऱ्यांना दोष लावणारा, अहंकारी, माजुरडा का आहे? याचं उत्तर मला या कार्यक्रमाच्या आचरण करत असताना, मी ज्या वेळेला माझ्या आयुष्यामध्ये माझ्या स्वतःच्या स्वार्थासाठी कार्यक्रमाचं आचरण करतो त्यावेळेला मला कळतं की मी स्वार्थी आहे, मी अहंकारी आहे, मी आत्मकेंद्रित आहे, मी अप्रामाणिक आहे, मी भीतीनं भरलेलं आहे, मी निराशेनं भरलेलं आहे, मी खिन्नतेनं भरलेलं आहे, मी चिकट दलदलीमध्ये लोळणाऱ्या त्या डुकरासारखं आहे की ज्याला कितीही धुतलं तरी जाऊन परत ते चिकट दलदलीतच लोळत राहतं. हे कुमारेशच्या लक्षात आलं. कुमारेश स्वतःबद्दल बोलतोय. आणि हे ज्या वेळेला लक्षात आलं त्यावेळेला 4थी पायरी घेतली. आपण वाचन करतोय 4थ्या पायरीचं, नाही का? आढावा घेण्याची आवश्यकता नाही असे वाटणाऱ्या सदस्यांच्या मार्गदर्शकांना
एका अगदी वेगळ्याच समस्येला सामोरे जावे लागते. त्याचे कारण स्वतःच्या अहंकाराने पुढे पुढे रेटल्या जाणाऱ्या लोकांना अजाणतेपणे त्यांच्या स्वतःच्या दोषांच्या बाबतीत अंधत्व आंधळेपणा येतो. अशा नवागतांना सांत्वनाची अजिबात आवश्यकता नसते. त्यांच्या अहंकाराने बांधलेल्या भिंतीमध्ये असलेली एखादी फट शोधण्यास त्यांना मदत करून त्यातून वास्तवतेचा प्रकाश कसा चमकू शकेल हीच समस्या असते. का चौथी पायरी घेतली जात नाही? आय एम ओके, आता माझं सगळं ओके चाललेलं आहे. कुणी सांगितलं त्या भानगडी? आमचा देव सांगतो ते खरं, आमच्या परंपरेनं सांगितलं ते आम्ही करतो. आता आम्ही मोठे झालो, आता आम्ही शहाणे झालो, आता आम्ही सुधारलो. हा सगळा अहंकाराचा भाग आहे. तोच योग्य आहे असं माझ्यासारख्या दारुड्याला वाटतं. आत्मसमर्थन, मी स्वतःच्या अहंकारानं पुढे 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 रेटला जातो, कार्यक्रमाकडे दुर्लक्ष करतो आणि माझ्या स्वतःच्या दोषांच्या बाबतीत मी आंधळा होतो. मला दिसतच नाहीत, कारण मला गरजच नाही कार्यक्रमाची. ए मध्ये आलो, रेग्युलर मीटिंग करतो, सोडत नाही एक पण मीटिंग. रेग्युलर 12वी पायरी स्टेपिंग करतो, संदेश देतो. रेग्युलर ह्या मीटिंगला जा, त्या डिव्हिजनला जा, तिकडं जा, इकडं जा, सगळं रेग्युलर करतो. आणि हे रेग्युलर करणाऱ्या माझ्यासारख्या मी पण तेच केलंय बरं का, मी काय वेगळं केलेलं नाही. माझ्यासारख्या बांधवाला, दारुड्याला अल्कोहोलिक्स अनॉनिमस सांगतं, कुठल्याही धार्मिक कल्पनांच्या आहारी जाऊ नकोस, कारण तू दारुडा आहेस. अल्कोहोलिक्स अनॉनिमसला सुद्धा धार्मिक कर्मकांडाचं रूप देऊ नकोस. जो कार्यक्रम सांगितलाय तो कृतीचा कार्यक्रम आहे, वैयक्तिक आयुष्यात कृती करायचा. आणि हे वाक्य माझे डोळे खाडकन उघडतं की किती जरी ठिकाणी जाऊन मी चंपोगिरी केली, मी कसा मद्यमुक्त, मी कसा मद्यमुक्त, मी कसा मद्यमुक्त, एवढ्याच स्वतःचे पाठ स्वतःकडून थोपटून घ्यायची कामं केली मी. आणि नैतिक अधोगतीत पूर्णपणानं गेलो. परत एकदा जबरदस्त फटका, टोटल घुसून बसलो तो दलदलीमध्ये. आणि मग अल्कोहोलिक्स अनॉनिमस सांगतं, कुमारेस ज्यावेळेला अशा पद्धतीनं विचार करत होता त्यावेळेला कुमारेसला सांत्वनाची बिलकुल गरज नाही, कारण कुमारेसला आवडतं सगळी घाण करून ठेवायची आणि अंजारायचं. कुणीतरी येऊन अंजारावं, गोंजारावं, पप्प्या घ्याव्यात, पुरवाळावं आणि प्रेमाने सांगावं, अरे किती रे तुझा अहंकार वाईट, अरे किती रे तुझा स्वार्थ वाईट, असं बोलावं. ही कुमारेसची अपेक्षा असते. घाण तीच केलेली आहे, फक्त दारू पिलेलं नाही आहे. कुमारेसनं घाण तीच केलेली आहे जी दारू पिताना करत होता. आता शुद्धीत आहे, घाण तीच करतोय. मग अशा कुमारेसारखा बांधवाला सांत्वनाची अजिबात आवश्यकता नसते. ॲब्सोल्युटली सांत्वन देऊ नका. कुरवाळत आणखीन त्याला बसू नका, आरत्या ओवळत बसू नका, असं मार्गदर्शक सांगतो बरं का अल्कोहोलिक्स अनॉनिमसमध्ये. कारण का तो आंधळा झालाय. कुमारेस स्वतःच्या अहंकाराने मोठेपणाने एवढा आंधळा झालाय की बस दारूच्या पहिल्या घोटापासून लांब राहिलो म्हणजे मीच ब्रह्मदेव, मीच परमेश्वर, मीच गॉड, मीच अल्लाह, मीच हो, मीच तो. आणि मग सांगितलंय आता मार्गदर्शक कसा असावा. गेल्या वेळेला पण आपण वाचलं होतं, त्याच्या आधी पण आपण वाचलं होतं. ह्यातून या 4-5 गोष्टी कळतात. उगाच चांगला स्पीकर आहे, चंपू आहे म्हणून, स्टार स्पीकर आहे म्हणून तो मी मार्गदर्शक स्पॉन्सर म्हणून घेतला तर काय उपयोग होईल याची गॅरंटी नाही आहे. मार्गदर्शक कसा असावा हे इथं परत एकदा सांगितलंय. मार्गदर्शकानं काय करायला पाहिजे तर कुमारेस जो असा अहंकारानं स्वतःच्या दोषांच्या बाबतीत आंधळा झालेला आहे, स्वतःचे दोषच दिसत नाही आहेत, अशा कुमारेसनं बांधलेल्या अहंकाराच्या भिंतीमध्ये असणारी एखादी फट, एखादी चीर शोधण्यासाठी काय करायचंय? कुमारेसला स्पॉन्सरनी मदत करायची आहे. येस, ती फट शोधण्यासाठी दारुड्याला स्पॉन्सरनी मदत करायची आहे. कशी फट? दारुड्याने हे दाखवायचं नाही, हे बघ तुझे इथं किती दोष आहेत, हे बघ तुझे तिथं किती दोष आहेत, तू बघ, तू बघ, माझ्या बाबतीत असं झालं होतं बघ, अहंकारानं आंधळा झालो होतो. ही अहंकाराची जी भिंत आहे ती तोडायला कोणाच्यातच दम नव्हता. दारुडा स्वयंघोषित असतो ना, कमांडर, स्वयंघोषित कमांडर, सगळ्या आयुष्याची धुळढाण काढणारा. आणि सगळं करूनही, सगळं वाटोळं करूनही योग्य आहे असं समजणारा, आय एम ओके असं समजणार आहे मी. मग मला
माझ्याच अहंकारातली फट दिसली पाहिजे. ज्या काही भिंती मी थापडं जी डोळ्यावरती लावलेली आहेत माझ्या, त्यातून एक फट दिसली पाहिजे. ती फट मला दिसली पाहिजे. ती मला कशी दिसेल माझ्या बाबतीत? याचं मार्गदर्शन स्पॉन्सरनी करायचं आणि यासाठी कार्यक्रम स्वतःच्या आयुष्यामध्ये स्वतःहून घेतलेला मार्गदर्शक पाहिजे. चौथ्या पायरीला कसाला लागणाऱ्या दगडासारखा स्वतःचं अंतःस्करण ज्यानं चौथ्या पायरीच्या कसोटीला लावलेलं आहे, असा बांधव मला मार्गदर्शक म्हणून लागतो. कारण का माझ्याबद्दलचं जे वास्तव आहे, कुमारेस नावाच्या दारुड्याच्या बद्दलचं जे वास्तव आहे, ते कुमारेसनं बघितल्याशिवाय कुमारेसच्या आयुष्यात फरक पडत नाही. कुमारेस केवळ रंकन राहू शकतो. तसा राहिला होता कुमारेस. त्यातूनच वास्तवतेचा प्रकाश कसा चमकू शकेल? त्या फटीतून अहंकाराच्या भिंतीत एखादी चीर शोधून त्यातून कुमारेसला आज बघायला लावायचंय, उद्युक्त करायचंय, मदत करायची आहे कुमारेसला मार्गदर्शकानं. हे मार्गदर्शकाचं काम आहे. पण अवघड आहे बरं का, अवघड आहे. म्हणून इथं म्हटलेलं आहे, समस्या काय आहे की कुमारेसला त्याच्या अहंकाराच्या भिंतीत एखादी फट शोधायला लावून त्यातून स्वतःचं अंतःस्करण पाहायला लावणं ही मोठी समस्या आहे. पहिल्याच वेळेस त्यांना सांगणं शक्य आहे की बहुसंख्य सदस्यांना त्यांच्या दारू पिण्याच्या काळात आत्मसमर्थनापासून गंभीर त्रास झाला आहे. आत्मसमर्थन, मी, मला, माझं, सगळ्यातलं सगळ्यांच्यापेक्षा सगळ्यात जास्त मला असं कळतं, तुम्ही काय सांगताय? दोन्ही बाबतीत असतं माझ्यासारख्या दारुड्याचे. चांगलं झालं तरी असंच असतं, वाईट झालं तरी असंच असतं. आणि मग आत्मसमर्थनापासून गंभीर त्रास झालाय ह्याची जाणीव कोण करून देणार मला? फक्त पहिल्या अर्ध्या पायरीचा का फक्त शेवटच्या अर्ध्या पायरीचा? नाही देऊ शकत ते, नाही देऊ शकत मित्रांनो. मला तोच दारुडा बांधव भगिनी मित्रमैत्री जो कार्यक्रमाचं स्वतःच्या आयुष्यात स्वतःहून कृती आणि आचरण करतो, तोच मला सांगू शकतो की बाबा रे कुमार, स्वतःचं समर्थन केल्यामुळं भयानक गंभीर त्रास झालेला आहे. आत्मसमर्थन म्हणजे आमच्यापैकी बहुतेकांसाठी सबबी बनवण्याचा मार्ग बनला होता. सबब म्हणजे काय? काहीतरी कारण सांगून टाळणे, स्वतःची जबाबदारी टाळणे, आय एम रिस्पॉन्सिबल ही गोष्ट टाळणे, अव्हॉइड करणे, पळ काढणे, शॉर्टकट मारणे, हे जे काही माझा स्वभाव आहे ना, ते आत्मसमर्थनातून त्या सबबी वाढत जातात. दारू पिण्यासाठी आणि सर्व प्रकारच्या वेड्या व अपायकारक वागणुकीची कारणे. कुठली वागणूक असते माझ्यासारख्या दारुड्याची? वेडेपणाची आणि अपायकारक, दुसऱ्यांना आणि स्वतःला घातक अशा वागणुकीची कारणं त्यातून तयार होतात. आत्मसमर्थनातून बहाणे शोधून काढणे ही एक उत्तम कला आम्ही बनवली होती. येस, काळ कठीण होता किंवा काळ चांगला होता म्हणून आम्हाला मद्यपान करावे लागले. घरी आमच्यावर प्रेमाचा वर्षाव झाला म्हणून तरी, किंवा अजिबातच प्रेम मिळालं नाही म्हणून तरी आम्हाला पिणं भाग पडलं होतं. कार्यालयात, ऑफिसमध्ये, कामाधामाच्या ठिकाणी आम्ही अत्यंत यशस्वी होतो किंवा भयानक अपयश आलं म्हणून आमच्याकडून दारू पिली गेली. आमच्या देशानं युद्ध जिंकलं म्हणून किंवा सगळीकडं अशांतता पसरली म्हणून आम्हाला मद्यपान करावे लागले. अशा सबबी माझ्या मनामध्ये मी निर्माण करतो आणि दारू पीत राहतो. अशी ती यादी वाढतच गेली. हा प्रसंग कार्यक्रमावर मी नसेल ना तर आयुष्यात कोणत्याही क्षणी येऊ शकतो मित्रांनो. 12 वर्षांनी स्लीप झालेला बांधव सातत्यानं माझ्या संपर्कात आहे. आता 6 महिने 7 महिने होत आले. 12 वर्षांची सोब्रायटी एका कमकुवत क्षणी तुटली, फुटली, बर्बाद झाली. परत पहिल्या दिवसापासून 3 दिवस दुःखात होता. 3 दिवस. अरे काल का म्हणून मी दारू पिली? किती पिली? 1.5 क्वार्टर पिली. पण का म्हणून पिली? त्या 1.5 लाख क्वार्टर इतकं ओझं त्याच्या मनावरती होतं मित्रांनो. 12 वर्षांचा सोबर, पहिल्या गोटापासून लांब, 12वं टोकन घेतल्यानंतर दारू पिलेली आहे. का तर ह्या सबबी बहाणे निर्माण करण्याची कला आमच्यात निर्माण झालेली आहे असं अल्कोहोलिक अनोनिमस सांगतं. कारण का
स्वतःचं सत्य पाहायचंच नाही, वास्तविकतेकडं डोळेझाक करायचे आणि नुसतंच कल्पनेत समजायचं, आता मी दारू सोडली म्हणजे मी सुधारलो, आता मी दारू सोडली म्हणजे मी शहाणा झालो, आता मी दारू सोडली म्हणजे सगळं जग जिंकलं, वास एवढाच विषय. कुमारे 7 वर्ष 8 महिने यामुळं स्लीप झाला, रिलॅक्स झाला, सायकलमध्ये गेला, स्लीप झाला, रिलॅक्स झाला, सायकलमध्ये सातत्यानं चालू होतं कुमारेचं. 2 रिहॅब प्रसिद्ध रिहॅब आहेत, 3 सायकॅट्रिस्ट प्रसिद्ध सायकॅट्रिस्ट आहेत, त्यांची ट्रीटमेंट घेऊन पण. आणि मग मंत्रतंत्र गंडेदोरे अंगारे दुपारी यज्ञयाग होम हवन वगैरे 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 सगळं झालं, तरी पण कुमारेसला त्याचा काही उपयोग झाला नाही. का? तर कुमारेसला जी सवय लागली आहे ना बहाणे करण्याची, कला जी अवगत केली आहे कुमारेसनं, त्याकरता काही कुमारेसला शिक्षण असायची काही गरज नाही. कुमारेसला बुद्धिमान असायची गरज नाही. दारुडा जन्मताच बुद्धिमान असतो. प्रत्येक दारुड्याला निश्चितपणानं काही ना काहीतरी कौशल्य, कला, बुद्धी दिलेलीच असते परमेश्वरानं. आजपर्यंत सिद्ध झाल्या बरं का, एकही दारुडा निर्बुद्ध नाही. पण स्वतःच्या बुद्धीची अतिरेकी मस्ती मिरवणारा कुमारेस त्याला दिसतच नाही. हे बहाणे करून 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 कुमारेस 7 वर्ष 8 महिने गेला बरं का कामातून. त्यानंतर 3 वर्षापूर्वी कुमारेस थांबला. आता काय म्हणतात इथं पहा, आम्हाला वाटले हे सगळं जे आहे ना, चौथी पायरी का घ्यायची आहे हे मला कळावं यासाठी लिहिलंय बरं का, 12 पायऱ्या आणि 12 रूढीमध्ये. माझ्यासारखा दारुडा बांधव मी 2 वेळेला ह्याच्या आधी 12 पायऱ्या घेतल्या होत्या, उपयोग काही नाही झाला. का? कशा घेतल्या होत्या? फक्त चौथी पायरी आली की लगेच काढलं, ते कॉलम केले आणि त्या कॉलममध्ये धना 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 लिहित सुटलो. का लिहायचंय हे माहितीच नाही मला. आणि त्या पहिल्या दोन्ही स्पॉन्सरनी मला का लिहायचंय याचं कारण सांगितलेलं नव्हतं. आणि मग मी पुस्तक उघडलं 21 मार्च 2022ला. मग लक्षात आलं हे 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 मी करायचंय, हे मी पाहायचंय. माझं ह्यात कुठं काय प्रश्न मला स्वतःला विचारल्यानंतर उत्तर हो येत आहेत का? कुमार उतावळे आहेत का? कुमार अहंकारी आहेत का? कुमार तुला कशाचीच गरज नाही असं तुला वाटायला लागलंय का आता? ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं कुमारने स्वतःला विचारायची. हो उत्तर असेल तर पुढं जायचं, नाहीतर मग ए मध्ये यायची गरजच नाही. सिंपल. ए मध्ये येऊन काय वेगळं काय मिळवायचं? गरजच नाही. बाहेर अनेक उपाय आहेत नाही का. सायकॅट्रिस्टच्या गोळ्या खात राहायचं, त्यांनी पण दारू थांबते. आयुष्यभर सायकॅट्रिस्टच्या गोळ्या खाल्ल्या तरी दारू थांबते, पण आयुष्य संपतं. हे मी अनुभवलं. आणि त्यामुळे मित्रांनो, ह्यात हे जे काही आपण वाचन करतोय, अभ्यास करतोय, तो चौथी पायरी कॉलममध्ये लिहायला सुरुवात करण्याच्या आधी हे मला माहिती पाहिजे. तर त्या कॉलममध्ये लिहिल्यानंतर माझं अंतःकरण कसं आहे, माझे विचार कसे आहेत, माझं मन कसं आहे, माझ्यातले नेमके दोष काय आहेत, हे मला स्वतःला कळतं. ते मला स्वतःला कळलं तरच पुढच्या पायऱ्यांचा उपयोग होतो, अन्यथा होत नाही. हा माझा वैयक्तिक. आम्हाला वाटले परिस्थितीमुळे आम्ही पित होतो आणि आम्ही त्यांची दुरुस्ती करण्याचा प्रयत्न केला. काहीतरी हे झालं ते झालं, असं झालं तसं झालं म्हणून मी दारू पितोय असं मला वाटलं आणि त्यासाठी डागडुजी करायचा प्रयत्न केला, परिस्थिती सुधारवण्याचा प्रयत्न केला. पण मला समाधान मिळेल अशा पद्धतीनं ते मी सोडवूच शकलेलो नाही आहे. आणि उपाय न मिळाल्यामुळं काय झालं, परिस्थिती हाताबाहेर गेली. आणि मग काय झालं, हे वारंवार घडायला लागल्यानंतर मी दारुडा झालो, आम्ही मद्यासक्त बनलो. का? प्रत्येक वेळेला परिस्थिती हाताबाहेरच जाते. का हाताबाहेर जाते? कारण मला सगळ्यांच्यापेक्षा सगळ्यात जास्त कळतं म्हणून मी उपाय करत राहिलो. त्याचा काही उपयोग नाही झाला. परिस्थिती कशाही असो, त्यांना सामोरे जाण्यासाठी आमच्या स्वतःमध्ये परिवर्तनाची आवश्यकता होती. हे आम्हाला कधीही उमगले नाही. वाव, ग्रेट वाक्य. कुमारेससाठी ही ग्रेट वाक्य. जसं प्रस्तावनेचं पहिलं वाक्य कुमारेसची संजीवनी आहे, लाईफलाईन आहे. आमच्या मार्गाने जे लोक प्रामाणिकपणे जातात त्यांना क्वचितच अपयश आलेले आम्ही पाहिले आहे. ही अल्कोहोलिक्स अनोनिमसच्या 12 पायऱ्यांच्या प्रस्तावनेची जी काय आहे ओळ मला फार छान वाटते. कारण का? त्या ओळीनं माझं आयुष्य सावरलं. तिथून पुढं सुरुवात झाली मित्रांनो. त्यावरती मी विश्वास ठेवला. पोथी वाचल्यासारखी किंवा कादंबऱ्या वाचल्यासारखी जर प्रस्तावना वाचली ना, जशी मी वाचत होतो, काही उपयोग नाही झाला त्याचा. काय लिहिलंय, कोणासाठी लिहिलंय, माझ्यासाठी लिहिलंय, काय लिहिलंय ते मी समजून घ्यायचं आहे. त्या एका ओळीनं मित्रांनो आयुष्य बदलायला सुरुवात झाली.
आणि अल्कोहोलिक्स अनॉनिमसच्या कार्यक्रमावरती विश्वास बसवतो. त्यामुळं परिस्थिती कशीही असली तरी तिला सामोरं मी जाऊ शकतो का? सामना करू शकतो का? फेस करू शकतो का? मग नाही करू शकत नसेन तर काय गरजेचं आहे? माझ्या स्वतःमध्ये परिवर्तन घडणं गरजेचं आहे. माझ्या स्वतःमध्ये बदल घडणं गरजेचं आहे. माझ्या स्वतःमध्ये सुधारणा होणं गरजेचं आहे. इतरांच्यामध्ये नव्हे. हे या वाक्याने लक्षात येतं. आणि तेच कधीही मला कळलेलं नाही आहे. पहिली घेतली, दुसरी घेतली, तिसरी घेतली, काय घेतली? पायरी घेतली. क्वार्टर दणादणा हाणत होतो शेवटच्या काळात. कोरडी कच्ची पीत होतो. तशाच पायऱ्या घेतो मी. हे माझ्या लक्षात आलं. आणि मग लक्षात आलं की येस, माझ्यात बदल घडायला पाहिजे, जगात नव्हे. जगातले लोक, व्यक्ती, स्थिती, परिस्थिती त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं चाललेले आहेत. त्यांच्यात बदल घडवण्यासाठी अल्कोहोलिक्स अनॉनिमसमध्ये मला आणून बसवलेलं नाही आहे. कुमारेसनं स्वतःच्यात परिवर्तन घडावं यासाठी कृती करायची. खुनशी राग, स्वतःची कीव आणि अनावश्यक अहंकाराच्या भावनांचे काहीतरी करणे भाग होते. आहेत का कुमार तुझ्यामध्ये? कुमारनं प्रश्न विचारला. खुनशी राग आहे का? डाव करून तू डूक धरून राहतोस का? मनामध्ये तो राग घुळवत राहतोस का? कधी एकदा ह्याला गाडतो असं तुला होते का? कधी एकदा ह्याला ठोकतो असं होते का? कधी एकदा तिला धडा शिकवतो असं होते का? खुनशी चीड, स्वतःची कीव, किती परस्पर विरोधी भावना आहेत बघा. एक तर मला व्यक्तिस्थिती परिस्थितीबद्दल, अगदी परमेश्वराबद्दल, अगदी अल्कोहोलिक्स अनॉनिमसच्या बांधवांच्या भगिनींच्या बद्दल, अगदी कार्यक्रमाबद्दल पण खुनशी चीड असू शकते. हे माझ्या लक्षात आलं. चौथ्या पायरीच्या आढाव्यात पहिला जो भाग आहे कॉलम, त्यामध्ये पहिलं वाक्य माझं होतं अल्कोहोलिक्स अनॉनिमस. दुसरा नंबर होता अल्कोहोलिक्स अनॉनिमसचा बांधव, अमुक एक तमुक एक. तिसरा होता उच्च शक्तीनं जे काही 12 कार्यक्रम केलाय त्याच्याबद्दल खुन्नस. आणि त्याच वेळेला काय होतं? स्वतःबद्दल की मी विचारा, मी विचारा, मी विचारा. परस्पर विरोधी भावना. आणि तिसरी काय? अनावश्यक अहंकार. या दोन्ही परस्पर विरोधी भावनांना फाटा देणारी अजून तिसरी भावना, अनावश्यक, काही गरज नसलेला अहंकार. काही गरजच नाही त्या अहंकाराची आयुष्य जगायला. मी असा, मी तसा, मी याव, मी त्याव. यातून काय झालंय? दारूच केलेली आहे ना, दुसरं काय केलेलं आहे? जमिनीवरती पाय कधी होते? तरंगतच होतो अहंकाराच्या नशेत. दारूपेक्षा ती नशा जास्त मोठी होती म्हणून मी दारू पिलो. याचं काहीतरी करणं भाग होतं. हे आम्ही कुठं शिकलो? ए शिकलो असं लिहिलेलं आहे. कुमार, ए मध्ये शिकतोयस का शिकवायला जातो मीटिंगला? कुमारने स्वतःला प्रश्न विचारायचा. शिकवायला जातोस का शिकायला जातोस? इथं लिहिलेलं आहे हे आम्ही एक शिकलो. कुमार शिकतोय का? हे कुमार मी रोज कुमारला विचारायला पाहिजे. आणि मग ज्या दिवशी, ज्या क्षणी कुमारला कोणालाही कुठल्याही गोष्टीत शहाणपणा शिकवायची इच्छा होईल, अल्कोहोलिक्स अनॉनिमसमध्ये स्वतः काही नाही करायचं, दुसऱ्याला शिकवायचं अशी इच्छा होईल, त्यावेळेला कुमारेसला लक्षात येतं, अरे कुमारेस शिकवतोयस बरं का, शिकत काहीच नाही आहे, शिक. हे आम्ही ए शिकलो. कुठं शिकलो? ए मध्ये. इतर कुठली नावं घेऊन काही उपयोग नाही. मला आयुष्यात काही उपयोग झालेला नाही आहे. अनेक शिबिरे केली, अनेक वर्कशॉप केली, अनेक प्रशिक्षण घेतली, सगळ्या प्रकारचे, काही उपयोग नाही झाला त्याचा. शिकलो कुठं? माझ्याच परिवर्तनाची गरज आहे. खुनशी राग, स्वतःची कीव आणि अनावश्यक अहंकार, याचं काहीतरी करायला पाहिजे, त्याचा निचरा करायला पाहिजे. हे मी हेच शिकलो. जेव्हा जेव्हा आम्ही मोठेपणाचे सोंग आणतो, येस, सोंग आणतो. मी म्हणतो फक्त तोंडानं, कुमारे मी एक दारुडा आहे. त्या दारुडा आहे ह्यामध्येच लक्षात आलं पाहिजे कुमारेसच्या, की कुमारेस तुझी लायकी नसताना जिवंत आहेस बरं का. तू आज जो जिवंत आहेस, जो काही स्वतःच्या हाताने स्वतःचा घास भरतोयस तोंडामध्ये, जे काही कपडे बिपडे घालायचं तुला ध्यान आहे, जे काही बोलताना जरा मर्यादा आलेल्या आहेत, ते काही तुझं नाही बरं का. तू तसा नाही आहेस. तू एक दारुडा आहेस, दारुडा आहेस. मोठेपणाचं सोंग करणं हा माझ्या आजाराचा भयानक भाग आहे मित्रांनो. आजार, व्यक्तिमत्व विकार, पर्सनॅलिटी डिसऑर्डर आजाराचा भाग आहे. आणि जे परिवर्तन सांगितले स्वतःमध्ये परिवर्तन,
प्रोफाऊंड पर्सनॅलिटी चेंज असा खणखणीत शब्द अल्कोहोलिक्स अनॉनिमस वापरतो. प्रोफाऊंड म्हणजे खालच्या तळापासून ते वरच्या टोकापर्यंत संपूर्ण आतून बाहेरून सगळीकडून. पर्सनॅलिटी म्हणजे व्यक्तिमत्व, चेंजमध्ये बदल. सुमारेसनं स्वतःच्या व्यक्तिमत्वामध्ये खालपासून वरपर्यंत आतून बाहेरून सगळीकडे बदल घडवायचा आहे, परिवर्तन. आणि त्यामुळं जेव्हा जेव्हा आम्ही मोठेपणाचे सोंग आणले तेव्हा आमच्या विरोधात लोकांना उभे केले. सगळी माझ्या भोवतीची चांगली माणसं, मित्रांनो, नातेवाईक, मित्रमंडळी, कामाधामातली माणसं, समाजातले प्रतिष्ठित, हे माझ्यासाठी चांगले होते ना, माझ्यासोबत चांगले होते. पण मोठेपणाचं जो आव आणणं, सोंग आणणं जे आहे ना, त्या पद्धतीनं जे वागणं होतं आणि मी जे वागतो ते बरोबरच असतं असं ज्या वेळेला मला वाटतं, त्यावेळेला काय होतं, हेच सगळे माझ्या विरोधात उभे राहतात. आणि आज तसंच झालेलं आहे. वाळीत टाकलं कुमारेसला लोकांनी. आणि मित्रांनो, एकटा पडलो. जेव्हा आम्ही अशा अपयशांबद्दल, लोक बाजूला गेले, बायको बोलत नाही, मित्र बोलत नाहीत, मग काय होतं, त्यांच्या आईचा हा आणि त्यांच्या आईचा तो. आई बहिणीच काढत फिरतो मी, मनातल्या मनात आणि तोंडानं बोलून. पण जेव्हा मी इतरांना माझ्या विरोधात उभं राहण्यासाठी स्वतः तसं वागतो, मोठेपणाचं सोंग आणून, आमच्या विरोधात आम्हीच लोकांना उभं केले असं अल्कोहोलिक्स अनॉनिमस सांगतो. ते स्वतःहून आमच्या विरोधात गेलेले नाहीत. जगातल्या व्यक्तिस्थिती, परिस्थिती स्वतःहून माझ्यापासून दूर गेलेल्या नाही आहेत, स्वतःहून मला विरोध करत नाही आहेत. माझ्या गैरकृत्यामुळं, माझ्या मोठेपणाच्या जे काही ढोंग सोंग मी करतो त्या नाटकामुळं मीच त्यांना माझ्या विरोधात उभं राहायला भाग पाडले. आणि त्यामुळं मी अपयशी झालो, नातेसंबंधात, मित्रसंबंधात, कामात, आर्थिक संबंधात, कायदेशीर संबंधात. जेव्हा आम्ही अशा अपयशांबद्दल आकस बाळगले, आढी बाळगली मनामध्ये, आकस, आढी, रिसेंटमेंट आणि सुडाच्या योजना आखल्या. येस, माझ्या मनात लगेच येतं, यायला ह्याला दाखवतोच, या तिला दाखवतोच, माहेरी जाती काय निघून दे, त्या आईला भेटू देच दाखवतोच, सासऱ्याला पण दाखवतो, मेवण्याला पण दाखवतो, ह्याला दाखवतो, ह्याव करतो, त्याव करतो, असं करतो, तसं करतो. सूड आजार आहे, आजार, भयानक खोलवर रुजलेला आजार आहे. तेव्हा रागाच्या सोट्याने खरोखरी आमचेच डोके फोडून घेतले. ही जी खुनशी चीड आहे, तिने मी काय करू शकलो? मी ज्या वेळेला माझ्याच कृत्याने, माझ्याच कर्माने मी माझ्या सभोवतालच्या सगळ्या चांगल्या लोकांना माझ्या विरोधात उभं केलंय आणि त्यांचा सूड उगवण्यासाठी मी योजना आखतो, रागानं जळफळतो, चरफडतो, तेव्हा तो रागाचा सोटा म्हटलंय, सोटा, तो मी माझ्या डोक्यात मारून घेत असतो. आणि हे मला कळत नाही, इतका मी आंधळा झालेला असतो. मला माझं म्हणजे मध्ये मी आंधळा झालेला असतो. त्यानं खरं तर पहिला आम्हालाच बडवत होतो. हा जो सूड आहे, उगवण्याच्या योजना, सूड उगवण्याच्या योजना, आणि इतर लोकांनी आम्हाला का सोडलं म्हणून जो आकस, आढी बाळगली, रिसेंटमेंट बाळगली, त्याने आम्हालाच बडवलंय. तो सोटा आहे, मला स्वतःलाच बडवणारा सोटा आहे. आम्ही जर गंभीरपणे प्रक्षुब्ध होतो तेव्हा आमची पहिली गरज होती ती अशांतता दूर करण्याची. मग त्याला कारणीभूत कोण किंवा काय होते ही गोष्ट वेगळी. अलाहिदा म्हणजे ही गोष्ट वेगळी. हां, जर मी माझ्याच सोट्याने, अहंकाराच्या, खुनशी चिडीच्या, सूड भावनेच्या सोट्यानं माझं डोकं फोडून घेतोय, तर मग अशा वेळेला मला काय करायला पाहिजे? अशा प्रकारे मी ज्यावेळेला उत्तेजित होऊन काहीतरी बोलतो, वागतो, विचार करतो, कल्पना करतो, लिहितो, त्यावेळेला ती अशांतता जी आहे मनातली, ती दूर करण्यासाठी काय आणि कोण कारणीभूत होतं, त्याला कारण आणि कोण ठरलं आणि काय कारण ठरलं, ही गोष्ट बाजूला ठेवा, असं अल्कोहोलिक्स अनॉनिमस सांगते. अरे बाजूला ठेव कुमार, तो सूड, ती सुडाची भावना, तुझा खुनशी चीड, तुझी स्वतःची कीव, तुझा काही गरज नसलेला अनावश्यक अहंकार, तुझा मोठेपणाचं सोंग आणणं, हे सगळं तुझ्याच डोक्यात तोट्यासारखं पडतंय, तुझं डोकं फुटतंय आणि त्यामुळे तू जास्तीत जास्त अशांत होतोय. पहिल्या घोटापासून लांब असलास तरी किंवा पहिल्या घोटात बुडलेला असलास तरी दोन्ही वेळेला सेमच होतंय. त्यामुळे ती अशांतता दूर करणं हे कुमारेसचं पहिलं काम आहे आणि त्याकरता हा पायऱ्यांचा कार्यक्रम आहे. अल्कोहोलिक्स अनॉनिमस सांगतं, सगळ्यात पहिलं टार्गेट म्हणजे चित्तशांती. दारुड्याचं अशांत मन शांत झालं पाहिजे, विचारांची वादळं शांत झाली पाहिजे, इच्छा आणि भावना आणि कल्पना आणि स्वप्न यांच्या ज्या काय अतिरेकी भराऱ्या असतात, सगळं खोटं असतं, सगळं काल्पनिक, ते थांबलं पाहिजे.
याकरता चित्तशांती हे दारुड्याचं पहिलं टार्गेट आहे असं अल्कोहोलिक्स अनोनिमस सांगतं. आणि ती माझ्यासारख्या दारुड्यामध्ये चित्तशांती कोण आणू शकतं? मीच आणू शकतो. मग मी केव्हा आणू शकतो? ज्या वेळेला मी उच्च शक्तीला स्वीकारतो. आणि मग उच्च शक्तीला स्वीकारल्यानंतर काय करायचं असतं? तर 12 पायऱ्यांच्या कार्यक्रमाचं वन डे ॲट ए टाईम आज फक्त चांगला जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीनं आचरण करायचं स्वतःच्या कृतीनुसार. दॅट्स ऑल. एवढं साधं सोपं आहे. पण माझी खुन्नस भयानक असते. त्यामुळं मित्रांनो या गोष्टीकडं मला गांभीर्यानं पाहिलं पाहिजे असं अल्कोहोलिक्स अनोनिमस सांगतं. एक पॅरेग्राफ वाचूया आणि आपण थांबूया. आता काय आहे? दारुडा कोण आहे? कसा आहे? भावना कशा आहेत दारुड्याच्या? अतिरेकी भावनांनी भरलेलं आहे. प्रक्षुब्ध भावनांनी भरलेलं आहे असं अल्कोहोलिक्स अनोनिमस सांगतो. दुसऱ्या पायरीचं वाचन करा 12 पायरी आणि 12 रूढीमध्ये. त्यात तुम्हाला हा पॅरेग्राफ अख्खा मिळेल. इथं परत त्याच अनिश्चित भावनांचं इथं उल्लेख आलेला आहे मित्रांनो. चौथ्या पायरीत काय आहे? काय पाहायचं आहे? आपण वाचन आणि अभ्यास करतोय ते 4 नैसर्गिक प्रवृत्ती. लैंगिक इच्छा जननासाठी, वंश वाढवण्यासाठी. भावनिक सुरक्षितता नातेसंबंधासाठी. भौतिक सुरक्षितता घर चालवण्यासाठी, स्वतःचं पोट भरण्यासाठी. आणि चौथी गोष्ट सांगितलेली आहे ती सहवास म्हणजे सामाजिक संबंध. हे 4 नैसर्गिक प्रवृत्ती प्रत्येक माणसाला निसर्गानं जन्मतः दिलेल्या आहेत. माझ्या बाबतीत त्या प्रवृत्ती, ह्या 4 नैसर्गिक प्रवृत्ती कधी कशा आणि कुठे विकृत झाल्या हे आम्हाला कळलंच नाही असं अल्कोहोलिक्स अनोनिमस सांगतं. आणि त्यातून हा भावनांचा जो काही गोंधळ आहे सगळा, अनिश्चित भावना. आत्ता रागावलाय तर आत्ता प्रेमात आला, आत्ता प्रेमात आलाय तर आत्ता निराश झाला, आत्ता खातोय तर लगेच बाहेर पडला, जरा बाहेर पडतोय तर लगेच घरात येऊन झोपला. काय करायचं आणि कसं करायचं कळतच नाही. बसलं तर बसू वाटत नाही, उठलं तर उठू वाटत नाही, झोपलं तर झोपू वाटत नाही. असा एक विचित्र भावनांची अनिश्चितता कुमारीसारख्या दारुड्याच्या मनात सारखी असते. आणि या अनिश्चित भावनांनी आमचा बळी कसा घेतला हे आम्हाला समजायला बहुधा बराच वेळ लागला. येस, कार्यक्रमावरती नाही आलं ना तर हे कळत नाही बरं का. म्हणून बराच वेळ लागला. का बराच वेळ लागला? मी माझ्या हात काय आहे ते पाहिलंच नाही. सिंपल आहे. मग एवढं जर सिंपल आहे तर या साध्या सरळ कार्यक्रमाचा स्वीकार असे शब्द वापरलेले आहेत अल्कोहोलिक्स अनोनिमसना. आणि त्यामुळे लाखो बांधव सुधारलीत त्यांचे आयुष्य. दुसऱ्यांमध्ये मात्र अनिश्चित भावना आम्हाला लगेच दिसून येतात. एखादा नवागत आलाय, तो जरा चिडचिड करतोय किंवा तो जरा गप्प राहतोय किंवा तो जरा निराश वाटतोय किंवा खांदे पाडून बसलाय असं दिसलं की लगेच त्याला अरे नको घाबरूस, येत राहा येत राहा येत राहा, सगळ्या स्लोगन तोंडपाठ, सगळ्या त्याला स्लोगन कुमारेस वाचून दाखवतो. आणि स्वतःच्या अंतःकरणात ज्या तडतड करणाऱ्या भावना असतात त्याचं काय? याचा विचार कुमारेसनी केला पाहिजे. याचा विचार दुसऱ्याला शिकवायला लगेच कुमारीच तयार. दुसऱ्यांमध्ये आम्हाला ह्या अनिश्चित भावना लगेच दिसून येत, परंतु आमच्यामध्ये त्या असल्याची जाणीव मात्र अगदी हळूहळू होईल. हां, आमच्यामध्ये म्हणजे माझ्यामध्ये त्या अनिश्चित भावना आहेत. जर कार्यक्रम कुमारीसनी घेतला नाही तर त्याची जाणीव येईल, पण हळूहळू येईल. इतरांच्यामध्ये मात्र लगेच. कारण कुमारेश दोष लावण्यात पटायत आहे. मद्यपाश हा आजार आहे ना, त्याच्यातला हा एक अजून महत्त्वाचा भाग आहे. दुसऱ्याला दोष लावणं, व्यक्ती, स्थिती, परिस्थिती, बोटं दाखवणे दुसऱ्यांना. स्वतःकडे बोट कधी करणार, ते कसं करायचं, कधी करायचं, किती करायचं हे चौथ्या पायरीत सांगितलेलं आहे. खरे तर असे उघडपणे सांगणे अपमानास्पद आणि दुःखदायक होते. हा, आता सर्वात प्रथम त्यातले बरेचसे दोष आमच्यामध्ये असल्याचे आम्हाला मान्य करणे भाग पडले. दुसऱ्याचे दोष दाखवायचेत ना तुला, तर स्वतःमध्ये काय दोष आहेत ते बघ पहिल्यांदा आणि मग दुसऱ्यांना शिकव. उगाच दुसऱ्यांचे कान उपटत कुमारीच फिरतो आणि स्वतःचं अंतःकरण घाणीत भरलेलं आहे ते मात्र बघत नाही. म्हणून सांगितलं आहे की सर्वात प्रथम त्यातले बरेचसे दोष, इतरांच्यामध्ये दिसणारे बरेचसे दोष आमच्यामध्ये असल्याचे आम्हाला मान्य करणे भाग पडले. सुधारायचंय का कुमार? मग ते भाग पडलंय तुला, तर सुधार. तू स्वतःच्या बळावर नाही स्वतःला सुधारू शकत. कार्यक्रम दिलाय तुला उच्च शक्ती, अल्कोहोलिक्स अनोनिमस नावाची उच्च शक्ती दिलेली आहे. सुधार, स्वतःमध्ये सुधार कर, स्वतःमध्ये पहा. खरे तर असे उघडपणे सांगणे अपमानास्पद आणि दुःखदायक होते. हां, कसं सांगणार ना? कुमारेसला कुणी कसं सांगेल? कुमारेस तुझ्यात हा दोष आहे, इथं तू नालायकपणा केलेला आहेस, इथं तू हलकटपणा केलेला आहेस, इथं नीचपणा केलेला आहेस, इथं चुकलेला आहेस, चुकारपणा केलेला आहेस. तू उघडपणानं सांगणार कसं? नाही सांगू शकत.
जिथं अन्य व्यक्तींचा संबंध येत होता तिथं आम्ही दोष हा शब्दच आमच्या बोलण्यातून आणि विचारातून काढून टाकला. जबरदस्त वाक्य. परत एकदा इथं मला अल्कोहोलिक्स अनॉनिमस सांगतं, चौथ्या पायरीचे कॉलम भरायला सुरुवात करण्याच्या आधी त्याचे पेन आणि पेपर घेऊन मी मस्त अशा लाईनी वगैरे मारून कॉलम काढून त्याला रेड कलरचे एक पेन, ब्ल्यू कलरचे एक पेन आणि खरडायला सुरुवात केली होती ना. 2 वेळेला खरडलं होतं तसं. पण त्याच्या आधी हे सगळं महत्त्वाचं आहे. हे 21 मार्च 2022 नंतर लक्षात आलं बरं का. जिथं अन्य व्यक्तींचा संबंध येत होता तिथं, जिथं जिथं अन्य व्यक्ती, मी सोडून जी दुसरी व्यक्ती आहे ती, मी सोडून जे कोणी आहेत, घरातले दारातले ओळखीचे अनोळखी समूहातले, समाजातले, कामातले, नातेवाईकातले, मित्रपरिवारातले जे कोणी तमाम, म्हणजे मी सोडून अख्खं जग, अख्ख्या जगातले जे 850 करोड लोक आहेत त्यातला मी सोडून त्या 850 करोड मधल्या एकालाही दोष लावणं, दोष दाखवणं, दोषी ठरवणं, या सगळ्या गोष्टी ज्या दारुडा करतो माझ्यासारखा, तो दोष हा शब्दच आमच्या जीवनातून आम्ही काढून टाकला. दुसऱ्यांना दोष देणं, व्यक्तिस्थिती, परिस्थिती, उच्चशक्ती, कार्यक्रम, समूह, समूहातले बांधव भगिनी, कोणालाही दोष देणं हे आता शक्यच होणार नाही जर मी दोष हा शब्द काढून टाकला तर. दोष जर बघायचे असतील तर मला माझ्यातले बघायचे. दारुडा मी आहे, बायको नव्हे, पोरं नव्हे, आईबाप नव्हे. असतील ते दारुडे तर त्यांनी त्यांचं बघायचं आहे. अल्कोहोलिक्स अनॉनिमस स्वार्थी कार्यक्रम आहे बरं का भावा. स्वार्थी आहे. दारुडा स्वार्थी असतो. बरोबर स्वार्थी कार्यक्रम दिलेला आहे मला. स्वतःवरती काम कर, गरज असेल तर कर, नसेल तर नाही केलंस तर स्वातंत्र्य तुझं आहे. घ्यायचं तर घे, नाही तर घेऊ नकोस. त्याची सुरुवात करण्यासाठी सुद्धा मोठी मनाची तयारी आवश्यक होती. दुसऱ्यांना दोष लावणं किंवा इतर व्यक्तींना दोष लावणं ही गोष्ट आमच्या आयुष्यातून हद्दपार करायची असते, पण त्याकरता मनाची मोठी तयारी लागते. पहिले 2 किंवा 3 अडथळे पार केल्यावर पुढचा मार्ग सोपा दिसायला लागला, कारण आम्हाला आमचे यथार्थ स्वरूप दिसायला लागले होते. आम्ही नम्रतेमध्ये प्रगती करू लागलो असे म्हणण्याचा तो दुसरा मार्ग होता. काय झालं? पहिल्या 1 किंवा 2 किंवा 3 पहिले 2 किंवा 3 अडथळे पार केल्यानंतर कुमारेसला ह्या वाक्याचा अर्थ असा कळतो, पहिले 1, 2 किंवा 3 अडथळे म्हणजे काय काय आहेत? पायरी क्रमांक 1. दुसरा अडथळा काय आहे? पायरी क्रमांक 2. काय सांगितले? मनाची तयारी ठेव, मन मोकळं ठेव आणि विनयशीलता धारण कर, मग श्रद्धेची देणगी मिळेल. आणि तिसरा अडथळा काय आहे? तिसरी पायरी. हा मार्ग कृतीत उतरणाऱ्या श्रद्धेकडे जाणारा आहे. त्यामुळं तुला कुणावर तरी आणि कशावर तरी पूर्ण विश्वास ठेवावा लागेल. कुणाशी तरी आणि कशाशी तरी पूर्ण प्रामाणिक राहावं लागेल. कुणाशीही आणि कशाशीही तुझा झगडा, भांडण बंद करावं लागेल. ही तिसरी पायरी. 3 मोठे अडथळे कुमारेससारख्या अहंकारी, आत्मकेंद्रित, स्वार्थी, अप्रामाणिक दारुड्याच्या आयुष्यात होते. कुमारेसनं पूर्ण बर्बाद झाल्यानंतर 25 लाखाचं कर्ज, एकही नातेवाईक कुमारेसशी संपर्क अजूनही ठेवत नाही. एकही मित्रपरिवारातला कुमारेसशी परत धाडस करत नाही कुमारेसशी बोलायचा. अशी अवस्था आहे. हाताला काम नाही, 3-3 आजार शरीरामध्ये घेऊन फिरतोय. सगळं भयानक आहे. का झालं हे? कार्यक्रम वेळेत घेतला नाही, स्वीकारला नाही. हे अहंकारातून झालं. आणि तो अहंकार हा माझा सगळ्यात मोठा अडथळा आहे. मी शहाणा आहे, मला सगळ्यांच्यापेक्षा सगळ्यात जास्त कळतं आणि माझं तेवढंच खरं आहे. त्यामुळं मला कार्यक्रमाची 4थ्या पायरीची गरज नाही असं म्हणायला मी मोकळा होतो. का? पहिले 3 अडथळे मी पारच केलेले नसतात. मी बॉयकॉट केलेलं असतं. फक्त बाजूबाजूला कंपाऊंडवरून फिरलो असतो. कुंपणावरून तरडे असतात ना कुंपणावर, कुंपणातल्या कुंपणात फिरत असतात. मी एंटरच नाही केलेलं, फक्त बॉर्डरवरतीच थांबलोय. घेतली पायरी पहिल्या गोटापासून, घेतली दुसरी पायरी, उच्च शक्ती आम्हाला मानसिक निरोगीपणा परत देऊ शकेल यावर विश्वास बसला. घेतली तिसरी पायरी, कुणीतरी उच्च शक्ती आहे आमचा, मग कुणीतरी असेल XYZ, त्याचं नाव घेत बसतो, माळा ओढत, जप करत, आणखीन काय जे असेल ते. असा कुमारेस आहे. बाहेरून नाही. मी दारू बाहेरून पिली का? दारूची बाटली समोर आल्यावर मी नुसती बाहेरून बाटली चाटली आणि मला नशा आलाय असं झालंय का? मी गटागटा पिली आहे हो, आदाशासारखी पिलेली आहे. जेवण करून पोट भरून उलट्या होईपर्यंत दारू पिलेली आहे जेवण झाल्यानंतर पण.
त्यामुळं कार्यक्रम बाहेरून घेऊन चालत नाही असं अल्कोहोलिक अनॉनिमस या काही वाक्यातून कुमारेसला सांगतं. हे कुमारेसचं जेवढं आकलन झालं तेवढं कुमारेस आपल्या अवकातीप्रमाणे लायकीप्रमाणे बोललेलं आहे. यामध्ये कुणालाही कुठल्याही पद्धतीनं दोष देण्याचा किंवा शिकवण्याचा माझा मुद्दा नाही. जर कुणाला असं वाईट वाटलं असेल कुमारेसच्या स्वतःच्या अनुभवाबद्दल तर कृपया कार्यक्रम घ्यावा अशी विनंती करतो. धन्यवाद चेअरमन साहेब. धन्यवाद बांधवांनो. थांबतो. काही प्रश्न असतील तर आपण फेलोशिपमध्ये विचारू शकता. प्रार्थना घ्यावी अशी विनंती.